बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज च्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा. तर आज आम्ही जातो गणेश चतुर्थी जवळच येता आणि गणपती इलेले आहोत आदित्यांच्या गणपतीच्या आहेत पिंगोळेत. तर म्हटलं जाऊन या, बघून येऊया गणपती आणि खंयचो तरी गणपती चूज करून येऊया. तर म्हटलं तुमका ब्लॉगमध्ये दाखवूया आम्ही खंय जात होते. तर चला मित्रांनो तुमका दाखवते, रेडी झालेले होते बघा. चला जाऊया. तर मित्रांनो आम्ही आता जातो गणपती बघू. पाऊस पण येता लपडा करतो वाटतं पाऊस. जेवढं दाखवतो तेवढं व्हिडिओ तुमका दाखवतो मित्रांनो आणि शेवटपर्यंत राहा त्या ब्लॉगमध्ये. त्याच सांगतोय बाकी चला हळू गेली गाडी. दाखवतोय या चर्च आहे माणगाव मधला. पावसाने जामच गेला दिसता. वरती बघा तुम्ही ढग गेले असते जाग्यावर पोहोचेपर्यंत तरी कपडे ठीक आहे. मध्येच पाऊस लागला. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आदित्यच्या जुन्या घराकडे जरा जातलो, पाठ बघतलो, पाठ केदो पाठाचा माप बी घेतलो आणि मग जातलो पिंगुळेक जाव. थोडे कसा मित्रांनो पाठाचा माप इम्पॉर्टंट असा, कारण की पाठापेक्षा मोठं गणपती दिलं तर आमचेच वांदे होत हाडूचे आणि पाठ करूचे. आदित्यच्या घराकडनं सुटलो आता जाव बघा मित्रांनो आणि साळगावात पोचलो. आता गाडी अथर्व घेता आणि त्याच्यामुळे उतरलो. मोबाईल विसरलेलो. चलो मोबाईल विसरला, चल घरच खेळ असतो आता ना भेटू. मित्रांनो तुमका सांगलेलं आहे तसाच झाला. पाऊस जाम झालो तर पाऊस लागता आता बघा. पाऊस जोरदार लागता होय. थांबलो होता एका दुकानात आम्ही. जर पाऊस कमी झालो तर आज जातलो, नाही तर आता प्लॅन फीस काढला. 2 hours later. थार ना जाय सर भिजतच नेतोच आता माका हे. आज 100% जाऊचा आड आहे. जाऊचा आणि माका भिजवचा असा म्हणाचा काय तुका. तर काय पर्याय नाही, माझी काय गाडी नाही. त्याच्याच गाडीवर बसवत पाहिजे माका. असं नाही टाकून जाते तर परत माझी वांदे जाते. घरून डबटून घेऊन जा बाय. तर समोरचा माणूस काय पाठी फिरणार नाही, तो म्हणता सरळ जाऊचाच आपल्या. आणि आज गणपती भिजत तर भिजत देऊचा काय आता पर्याय नाही. माका यांच्या वाटा बसावा आणि जावं. यांनी माका भिजतच नाही आता. आणि यांका मी सांगी होतं पाऊस लागतो आज नको बाहेर पडल्या. तरी हे आता तुमका तर माहित आहे मित्रांनो, गणपती होतो नसो हा की माणूस रवाक शकणार ना घरात. तर ह्यांचा तसाच झाला. आणि हे भर पावसात बाहेर पडले. भर पावसात माकाय भिजायला आणि आपणही भिजत बाहेर पडले. ही गर्दी बघा इकडे. गर्दी बघा थांबले होत पाऊस पडला म्हणा. बघू शकता काय थांबाचं नाव घेणत ना. बघा तुम्ही इथं थांबलो आता परत पाऊस जोरात लागलो म्हणा. बघा सगळी माणसं थांबली आहेत. पावसानं जाम केलेला जामगापासून. पावसात भिजाचा आज असाच आमका काय विषयच नाही. आणि ह्या माणसांनी ठरवलेला की भिजी आज. आम्ही आता अर्ध्यावर पोचलो आणि हिसं उतारलो कशाक तर हिसरलो जरा व्ह्यू बरोबर तुमका दाखवतोय. ट्रेन वगैरे जाता आहे ना, तर पटरिया तुमका दाखवतोय. हे काय सगळेच उतारलं. म्हटलं हे खास व्ह्यू दाखवच्यासाठी तुमच्यासाठी शिवाय 5 मिनिटं उतारलं दाखवतो. व्ह्यू बघलाच असताना
मस्त व्ह्यू असा. तर चाललो आता पुढे, उगाच वेळ काढला तर परत रात्र राहतली. चला. 2 hours later. तर मित्रांनो आता इथे एक आंब्याची बाग आहे, बागेतून जाऊचा, कारण की आम्ही शॉर्टकट घेतलं. कारण की पाऊस पडा होतो आणि पिंगोळीतून जाऊ खूप लॉंग पडता आमका आता. तर म्हटलं शॉर्टकट जाऊया, ही आमका शॉर्टकट माहीत होती. तर ही आंब्याची बाग आहे, बघू शकता. हळूगेरे गाडी उतरा. तर गाडी चढणार नाही म्हणून उतरलं होता. बघा ही बाग आहे अशी आंब्याची, बागेतून जाऊचा. चला दाखवतो पुढे तुमका. मित्रांनो एक सांगूचो किस्सो असो की ह्या बागेतून आम्ही ह्याच्या पूर्वी पण एकदा दोनदा इलो. आणि समोर एक घर आहे, त्या घरात एक कुत्रो दर वर्ष आमची पाठ करता. ह्या वर्ष आमचं लोक बरा काय बघूया, तर बराच काय, नाहीतर मग पळागता यार. म्हणजेच मित्रांनो समजून घ्या, आम्ही पळत मजा घ्या. बघा ही अशी म्हणजे ती त्या घरातलं कुत्रो आया वाटत असा दिसता. तर मित्रांनो ह्या वर्षा आमका नवीन काहीतरी बुक गावला. हैसून ओळ होतो, ओळ असो हिचं पूल केलं मी आता, बरा झाला. नाही तर आमका त्या ओळ मधनं जाऊचा लागा गाडी याची. बरा काम केलं नाही आणि कुत्रोही नाही, नशीब आमचा बरा. एकदम क्लिअर. तर चला आता पोचलो मोस्टली इलवज आहे आता. मित्रांनो हे बघा गणपतीच्या मूर्त्या खूप इल्यात भरपूर. हे आता प्रश्नात पडल्यात खयलो गणपती चूज करूच होतो. काल अरे पसंत पडलो खयलो. मस्त अर्धा एक तास बाबा, खूप चांगलं मस्त मूर्ती आहेत बघा. ती मूर्ती घे बरे, ठीक आहे. तुझ्या कपार घेऊन ती मग अशी कलर केली होती ती मूर्ती मस्त होती. भरपूर मूर्ती इल्ली बघा. कामही करतो तिचं कामकार. तुमचं काय आता अजून नाही ते. ही मूर्ती बघा मस्त मूर्ती आहे. खायचं भैया नाही छोटो अरे चिंता दरवर्षीपेक्षा तुमच्या. तर ही एका साईडची मूर्ती बघलो. आता थोड्याची मूर्ती बघू जातो. हैसर जरा मोठेच मूर्ती आहेत. तर बघतो थोडे जाऊन आमच्या पसंती खैली मूर्ती पडतात. आणि आमच्या पाटार मेन म्हणजे आमच्या पाटार गणपती येऊ होईल. पाट आमचं जरा ॲव्हरेज पाटा, जास्त मोठंही नाही लहानही नाही. तर अजून गणपतीच्या मूर्ती येऊच्यात खूप. महिन्याभरात सगळी शाळा पॅक भेटतली पूर्ण गणपती शाळा. ही मोठी गणपती शाळा पिंगोळीतली काळापाणी पिंगोळी काळापाणी सर खूप मोठी नामवंत शाळा. आणि मेन म्हणजे खूप चांगलं कलर काम एक नंबर आहे यांचा.
त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी असतो आणि दरवर्षी येतो. तर तुमका दाखवते अजून जितके गणपतीला तितके. एक गणपती पसंत पडलो आमचं, पण त्याच्यात मूर्ती आहे काय बघूया. तो गेलेलो हा गणपती बघा. कलर केला, यांचा कलर काम बघू शकता तुम्ही. एक नंबर कलर काम. एक असे डायरेक्ट गणपती मूर्ती बघित राहून सारखे वाटतात. सुंदर असा कलर काम आहे गणपती मूर्ती यांचा, बघू शकतात तुम्ही. आमका जाता जाता एक गणपती नजरेक पडलेलो आणि तो आमका आवडलेलो, पण त्याच्यातली ती मूर्ती जो आवडलो गणपती तो गेल्लो. त्याच्यात मूर्ती आता आणतात ते की आसा मूर्ती ती बघूया आम्ही. ह्योच मारे तो. ही मूर्ती आमका आवडली आहे मित्रांनो. कलर काम बघू शकता, एक नंबर कलर काम आहे. बघित राहून सारखे वाटतं. डोळे कसे उघडलेले ते बघ. नाम सोंडेक कलर मस्त, धोतार वगैरे मस्त केला. ही मूर्ती आमका पसंत पडली आहे, पण ही मूर्ती एकच अवेलेबल हा. आता अवेलेबल होतली की नाही ते बघू शकतो. आता बघूया, झाली तर आमचं फिक्स ह्योच गणपती आम्ही देतलो. गणपती काम सुरू हा. अजून खूप मूर्ती यायच्या मित्रांनो. आम्ही लवकर येलो त्याच्यामुळे होते बघा. पूर्ण ह्या पॅसेज आहे ना, हे पूर्ण भरतात पॅसेज मूर्त्यांनी. हे बघा मागच्या वर्षीचे मूर्त्यांचे खुणा पण होते पाटांचे. ह्या वर्षी जरा लवकर येलो त्याच्यामुळे मूर्ते अवेलेबल होत खूप, पण तेवढे अवेलेबल नाही होत. हे बघा हडे थोडेसे मूर्ती येले ते तुमका दाखवायचे. सुंदर बालमूर्ती होते इकडे. ही बघा मूर्ती कशी आहे ती, एक नंबर मूर्ती आहे बघा. ह्या सगळा भरताला थोड्या दिवसांनी, 1-1.5 महिन्यात सगळा भरताला. आणि कलर पण तुम्ही बघलात कसे करतात ते. हे बघा बाल गणेश मूर्ती, रिद्धी सिद्धी आणि बाल गणेश हवाय. हे बघा हे छोटे मूर्ती मस्त मूर्ती आहेत. हे बघा पूर्ण हाडे मूर्ती असे भरलेले असतात. अजून मूर्ती येऊचे आहेत. जर माझी ह्या बघा या नागोबार पडली तर बघा नागोबाचं कलर काम बी तुम्ही हे बघा. मूर्ती पूर्ण तुमका जितके हे पाटाचे आकार दिसतात तितके पूर्ण असे मूर्ती असतात भरलेले. 1-1.5 महिन्यात हे पूर्ण भरतले तो पॅसेज. आणि कलर काम पण एक नंबर करतात. पिंगोळीतली, लक्षात ठेवा पिंगोळीतली काळापाणी येते ही शाळा हा गणपती. धोतर काम तुम्ही जसा कलर काम होया तसा सांगू शकतात त्यांना तुम्ही. जसा कलर तुमका होय हो तसं ते हुबेहूब कलर करून देतले. धोतार तुमका ह्या कलरचा होया तर तुमका त्या कलरचा करून देतले. तुम्ही बघा हे माग हडे मूर्ती थोडेफार इले. त्याच्यातली मूर्ती नाही गाव येऊचू ना खूप येतील अजून. त्याका सांग बरे त्याच्यातली मूर्ती आणू. तो गणपती पहिलो आलो आपल्या पसंत कलर बघलेलं का मित्रांनो. सॉरी आहे मी तुमका जरा चुकीची माहिती दिली, कारण की तो गणपतीचा आम्ही माप घेऊन इलेलो पाटाचा. तर तो गणपती आमच्या पाटात बसायचो ना, तर आता आमका दुसरी मूर्ती चूज करूची लागतली. सॉरी. तर बघा हडे अजून मूर्ती असं भरपूर मूर्ती येतले, काय विषय नाही तसा. फक्त आमच्या पाठावर बसण्यासारखी मूर्ती सुंदर अशी गावा होई. झाडे कलर काम मग बघा मूर्तीचा. मित्रांनो ती काय मूर्ती नाहीचा सो आणि पाठावर पण बसणार नाही. तर ह्यो गणपती आम्ही पसंत केलं पण अजून फिक्स नाही. थोडेफार गणपती अजून बघतलो आम्ही. बघा तुमका मूर्ती कशी वाटली ती, पण अजून फिक्स नाही. फिक्स फायनल जातील तेव्हा तुमका सांगते व्हिडिओत मी. बाकी हे मूर्ती अशा छोटे मूर्ती आहेत काय अट्रॅक्टिव्ह. बाकी सगळे म्हणजे कलर कामच एक नंबर आहे. आता तुमका एवढा वाटायचा नाही, पण जेव्हा कलर जातली मूर्ती तेव्हा ही एक नंबर सगळी मूर्ती वाटतली. आणि कलर कामातच ही गणपती शाळा एक नंबर आहे. बाकी नाही बहाडे पण गणपती असत बघू शकता तुम्ही. मित्रांनो अजून फिरतोय आम्ही इथे. म्हणून हे जरा कन्फ्यूज झाले होत
खयलो गणपती देऊचो तो मग अशी दाखवलो होतो आम्ही तसं कन्फर्म केलं पण अजून यांच्या मनात तसा ह्या ना क्लिअर तर अजून बघा म्हटला आणि खयचो तो एक क्लिअर करताय तो करा पण जर इकडे त्यांना नाही आवडत तर तोच कन्फर्म करतलो मी गणपती तुमका दाखवलो तोच बघ मित्रांनो हे मूर्ती पण बघा किती सुंदर मूर्ती आहेत ही पण मूर्ती पाठार बसता बघूया आता फिक्स काय करतात ते तर मित्रांनो असा आला की गणपती अजून खूप येऊचे आहेत आणि ह्यांका आवडलेलो आहे गणपती पण ते म्हणायला लागले अजून खूप गणपती येऊचे आहेत तर तुम्ही आता थोडे दिवस थांबा आणि येऊन बघा अजून तुमका चांगले चांगले गणपतीचे व्हेरायटीज मिळतले असं झाला की गणपती अजून खूप येऊचे आहेत आणि ह्यांनी एक गणपती फिक्स केलेला आणि पण ते काकाच बोलले की अजून गणपती खूप येऊचे आहेत तर तुम्ही थोड्या दिवसांनी या आणि बघा अजून चांगले चांगले गणपती भेटतले तुमका बघूक आणि मग ह्याने विचार असं केला नाही की घराकडे जाऊन पण विचारूया जरा तो गणपती असं असं तुमका चलतलो काय आणि मग थोड्या दिवसांनी येऊन फिक्स करतो अजून काय तसं काय फिक्स करूकच ना मग पुन्हा एक ट्रिप मारतलो आणि नंतर गणपती एक फिक्स करतलो तो पण तुमका दाखवतो नक्कीच मित्रांनो चला मग आता जातो आम्ही आणि ही बघू शकता पुन्हा एकदा तुमका सांगतो ही पिंगुळी येते काळा पाणी येते ही शाळा आणि 1 नंबर शाळा हा कलर काम 1 नंबर करतात तर बघा बाकी काय सांगणे नाही तुमका जर तुमका पण गणपती देऊचे असतील तर तुम्ही इथे चांगले गणपती देऊ शकता आणि कलर काम पण 1 नंबर ते तुमका कधी नाराज करूचे ना तर व्हिडिओ तुमका आवडलो असत तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा